इकडे काय सांगितलंय, की इकडे दावीद जो आहे, हा काय आहे, याला ऑलरेडी शौलाने काही चुका केल्यामुळे परमेश्वराने शौलाला नाकारला आहे आणि शमूवेलाने दावीदाला इस्रायलाचा राजा म्हणून शिंगामध्ये तेल भरून राज्याभिषेक केलेला आहे. परंतु अजून दावीद राजा बनलेला नाही. शमूवेल त्याच्या घरी जाऊन इशायाच्या मुलांना त्यापैकी दावीदाला निवडतो आणि त्याला राजा म्हणून अनॉइंट करतो, अभिषेक करतो. परंतु त्याच्यानंतर सुद्धा दावीद हा शेरडमिंद्र राखणारा, कारण हा खूप लहान आहे, सगळ्या भावंडांमध्ये तो लहान होता आणि हा अगदी 15-16 वर्षाचा मुलगा होता, लहान मुलगा. आणि जरी अभिषेक झाला तरी राजा म्हणून अजूनही गादीवर कोण होता? शौल होता. तर त्यावेळेस असं झालं की हे पलिष्ठी लोक, आपण खूप दिवस झाले ऐकतो नाही, पॅलेस्टाईन लोक कंटिन्यू इस्रायलच्या मागे लागले होते, कंटिन्यू बरेच वर्ष. ओके. आताही काय झालंय की पलिष्ठी लोक पुन्हा इस्रायलवर हल्ला करण्यासाठी आलेत आणि ज्यावेळेस ते इस्रायलवर हल्ला करतात यावेळेस त्यांनी काय केलं माहिती, त्यांच्याकडे गोलियात किंवा गल्ल्यात नावाचा एक खूप जायंट, एक असा खूप बायबल सांगतं इथे स्पष्ट त्याची उंची किती, कसा होता हे दिलेलं, एक महाकाय असा व्यक्ती होता तो. ओके. आणि बायबल सांगतं, तेव्हा गत येथला गल्ल्यात नामक एक महावीर पलिष्ठांच्या छावणीतून बाहेर आला. सो छावणीतून म्हणजे त्यांच्या जिकडे पलिष्ठी लोक थांबलेत त्यांच्या तंबूतून. सो समजा इकडे ह्या बाजूला इस्रायल लोक आहेत, ह्या बाजूला पलिष्ठी आहेत. इस्रायल लोक आणि पलिष्ठी असे दोघं समजा डोंगरावर आहेत, मध्ये असं डोंगराचा भाग दरी किंवा तळवट आहे. सो इकडून इस्रायल लोक त्यांच्या छावणी, त्यांचे तंबू ठोकून बसलेले आहेत. तिकडे पलिष्ठी लोकांनी छावणी केलेली आहे आणि ह्या पलिष्ठांच्या छावणीतून आपण साधारण मनुष्य जे आहेत आपल्यापेक्षा पण असं 2-3 मजले उंच असतील असा खूप उंच असा हा गल्ल्यात आहे आणि हा त्यांच्या छावणीतून बायबल सांगतं महावीर असा. ओके. म्हणजे तो एक कसलेला योद्धाच होता लहानपणापासून, पण तो खूप धिप्पाड होता, खूप उंच होता. तो त्यांच्या छावणीतून बाहेर आला आणि त्याला पाहूनच इस्रायल लोक घाबरत होते. दाविदाचे भाऊ सेनेमध्ये होते. ओके. दाविदाचे मोठे भाऊ जे होते ते शौलाच्या आर्मीमध्ये, सेनेमध्ये सैनिक म्हणून काम करत होते. तर हे रोज नाही का इस्रायल लोक जायचे तिकडे, ठरवायचे आपण आज हल्ला करूया, आपण पलिष्ठांशी लढूया. आणि जसा हा गल्ल्यात बाहेर यायचा सगळे लोक घाबरायचे आणि हा गल्ल्यात ज्यावेळेस बाहेर यायचा तो म्हणायचा की आपल्याला युद्ध करायची गरज नाही, तुमच्याकडून तुम्ही एक माणूस पाठवा, इस्रायलाकडून कोणी एक येऊन माझ्याशी लढावं. जर तो माझ्याशी लढला तर आम्ही इस्रायलाचे गुलाम होऊन राहू, आम्ही हरू. पण जर त्या एकाला आम्ही हरवलं तर आम्ही इस्रायलावर सरशी करू, इस्रायलला आमचं गुलाम बनून राहावं लागेल. आपण एकेका माणसाने युद्ध करूया. आणि ह्याला पाहून कोणाचीच हिंमत नव्हती. शौल जो होता, जो राजा होता, तो सुद्धा घाबरलेला होता. आणि असं झालं की हा दाविदाचे भाऊ सुद्धा सेनेमध्ये आहेत. एक दिवस दाविदाचा वडील म्हणतो, तुझे भावंड बरेच दिवस झाले तिकडे शौलाकडे नाही का काम करतायत, सैन्यामध्ये आहेत, तर एक काम कर, ही भाकरी वगैरे त्यांच्यासाठी खायला प्यायला घेऊन जा, तुझ्या भावांचा कुशल विचारून ये, कसे आहेत, काय चाललंय विचारून ये. हा दावीद मस्त पैकी आपला डब्बा वगैरे घेऊन जातो तिकडे, जिकडे छावणीमध्ये सगळे लोक थांबलेत तिकडे, आणि तिकडे जातो, भावांना भाकरी वगैरे देतो. आणि त्याचे भाऊ तसेही त्याला थोडस कमी लेखायचे की हा काय पोरकट आहे, हा काय असा आहे, हा काय, आम्ही एवढे नाही का सुंदर आहे दिसायला, आम्ही उंच आहे, आम्ही शौलाच्या सेनेमध्ये आहोत वगैरे. आणि ज्यावेळेस दावीद तिकडे जातो तर दावीद तिकडून ऐकतो, ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस तिकडून पुन्हा हा पलिष्ठी गल्ल्यात जो आहे तो आलेला असून तो म्हणत असतो, हा इस्रायलाच्या सेनेला शिव्या शाप देत असतो. बायबल सांगतं 24वे वचन. ओके. तो त्याशी बोलत असता पहा, पलिष्ठांच्या गोटातून तो गत येथील गल्ल्यात नावाचा पलिष्ठी वीर तेथे चालून येऊन पूर्वीसारखेच इस्रायलाच्या विरोधात त्यांना नावं ठेवणारे शब्द बोलला आणि ते दाविदाने ऐकले. त्या पुरुषास पाहता सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पुढून पळून गेले. इस्रायल लोक म्हणून लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, तो इस्रायलाची निर्भसना करावयास आला आहे. जो कोणी त्याला ठार करेल तिला राजा बहुत धन देऊन संपन्न करेल. आता शौलाने काय ठरवलं होतं, आपल्या इकडे कोणच त्याच्यासाठी लढण्यासाठी योग्य नाही, तरी ना लोकांना आमिष द्यावं आणि कोणाला तरी आपल्या बाजूने आपली इज्जत तरी राखावी म्हणून लढायला पाठवतं. शौलाने काय ठरवलं होतं की जो कोणी इस्रायलाच्या लोकांमधून त्या गल्ल्याची लढायला जाईल आणि त्याला हरवेल त्याला राजा भरपूर धन देईल, त्याला श्रीमंत करेल, संपन्न करेल आणि स्वतःची मुलगी, राजाची मुलगी मिखल किंवा मिशेल, ती सुद्धा त्याला देईल आणि इस्रायलात त्याच्या बापाचं घराणं स्वतंत्र करेल. पूर्ण इस्रायलामध्ये त्या व्यक्तीचं ज्याने गल्ल्यातलं हरवलंय त्याचं घराणं स्वतंत्र असेल, कोणाच्या गुलामाखाली, जुवाखाली ते राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारचा आमिष किंवा इनाम
किंवा प्राइस त्याने ठेवलं होतं, पण कोणाची हिंमत नव्हती होत त्याला त्याच्याकडे जाऊन लढण्यासाठी. सैनिकामध्ये जे सैन्य होतं इस्रायलाचं, जे ट्रेनिंग घेतलेली, मिलिटरी ट्रेनिंग घेतलेली लोक होती, ती सुद्धा घाबरत होती, कारण हा गल्ल्यात होताच तसा राक्षसी प्रवृत्तीचा जायंट होता, धिप्पाड होता. प्रेज द लॉर्ड. पण बायबल सांगतं ज्या वेळेस दाविदाने ऐकलं, आपण पाहिलं, हालेलुया, 26 वचन, 17-26. आसपास उभे असणाऱ्या लोकांस दाविदाने विचारले, या पलिष्ट्यास मारून, म्हणजे ह्या गल्ल्याथास मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? आता दावीद इन्क्वायरी करतो. पहिल्यांदा तर त्याने नाही का लोकांना बोलताना ऐकलं की असं असं नाही का राजा म्हणालाय. परत दुसऱ्यांदा तो कन्फर्मेशन घेतो, खात्री करतो, परत म्हणतो की ह्या पलिष्ट्याला मारलं तर काय मिळेल, काय रिवॉर्ड भेटणार आहे, काय इनाम भेटणार आहे? दावीद 2 वेळा विचारून घेतो. या असुंती बलिष्ठाने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 17:36 जर आपण वचन पाहिलं तर तिकडे सुद्धा तो काय म्हणतो पहा. दावीद आणखी म्हणाला, आता काय झालंय की दावीद शौलासमोर गेलाय आणि दावीद शौलाला म्हणतो, मी जाऊन लढेल, तुम्ही घाबरू नका. काय झालंय 32व्या वचन मध्ये आपण वाचलं, दावीद शौल जो राजा आहे त्याच्याकडे जातो आणि काय म्हणतो, ह्या पलिष्टी आहे ना, हा येतोय गल्ल्यात आहे, त्याला घाबरून तुम्ही लोक नाही का असे थरथर का कापताय? कोणाचं मन घाबरू नये, तुम्ही कचरू नका. आपला दास म्हणजे हा दावीद आहे ना, मी जाऊन त्याच्याशी लढेल. सगळे लोक त्याची थट्टा करतात, तू एवढासा पोर सौदा, कारण तो अतिशय सुकुमार, अतिशय लहान वयाचा होता तो. आणि बायबल सांगतं की तो इतका नाजूक, इतका लहान असा पोरगा होता की कोणच त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतं. भला आता ह्यांच्याकडे काही पारगाही नव्हता, कारण कोणच जायला तयार नाही. तर शौलाकडे जातो आणि म्हणतो, तुम्ही कशाला घाबरताय? त्याला पाहून काय तुमचं मन नाही का घाबरताय? तुम्ही कचरू नका, आपलं मन कचरू नये. हा दास म्हणजे मी दावीद जाऊन त्याच्याशी लढेल. आणि शौल दाविदास म्हणाला, हा पलिष्ठांशी लढण्यासाठी तू समर्थ नाही, तू केवळ तरुण आहेस. आणि तो बाळपणापासून, हा जो गोलियात आहे, लहानपणापासून कसलेला योद्धा आहे. ऑलरेडी लहानपणापासून तो ना खूप मोठी ट्रेनिंग घेतली आहे त्याने, कसं युद्ध करायचं, कसं करायचं. आणि तू तर तरुण आहे, तुला काहीच माहित नाहीये, तू त्याच्याशी लढण्यासाठी योग्य नाही. आणि दावीद त्यावेळेस शौलाला सांगतो की माझ्यासोबत काय झालं होतं, एकदा मी माझ्या बापाची शेरड मेंढर चालत होतो, तेव्हा असं झालं की एकदा एक सिंह आणि एकदा एक अस्वल घेऊन माझ्या कळपातलं मेंढरू घेऊन पळायचा प्रयत्न केला, पण या तुमच्या दासाने दाविदाने पळत पळत जाऊन त्या अस्वलाला गाठलं, त्या सिंहाला गाठलं, त्यांना असं फाडून टाकलं आणि माझ्या मेंढराला मी सोडवून आणले. माझ्या बापाच्या मेंढराला मी चारत असताना कोणाला एका मेंढराला हात दिला नाही. तर हा जो, प्रेज द लॉर्ड, तो काय म्हणतो, हा जो असुंती पलिष्टी आहे किंवा बेसुनत पलिष्टी आहे, तो एक तर त्या सिंह किंवा अस्वलासारखाच आज ठरेल. कोण बोलतोय? एवढासा तरुण मुलगा दावीद त्या शौलासमोर बोलतोय. शौल सुद्धा ना उंच होता. बायबल सांगतं शौल त्यावेळेस इस्रायलामध्ये सगळ्यात उंच होता, सगळे लोक शौलाच्या खांद्यापर्यंत यायचे. हा शौल सुद्धा लढायला जात नाही. एवढे दिवस ट्रेनिंग घेणाऱ्या सैन्यातला एकही इस्रायली पुरुष लढायला जात नाहीये, कोणीच नाही. हा दावीद जो एवढासा तरुण, आताशी कदाचित दाढी मिशी फुटली असेल, आताशी कदाचित तो तिकडे सैन्यामध्ये तो टिफिन घेऊन आला आहे आणि तो म्हणतो मी जाऊन लढेल. शेवटी मग शौल म्हणतो ठीक आहे, आता काहीच पर्याय तर राहिला नाही, आपली इज्जत तर राहिली पाहिजे की आपल्याकडून कोणतरी गेला आहे. तर शौल म्हणतो ठीक आहे, तू एक काम कर, तू माझे वस्त्र घाल, शस्त्र जे आहेत लढायची जे, तर तो त्याची चिलखत, त्याचं जिरेटोप, त्याची तलवार वगैरे हे सगळं ना युद्धाचे जे शस्त्र असतात ते दाविदाला देतो. शौल असा एवढा उंच आणि हा दावीद एवढूसा. ते दाविदाला शौलाचे नाही का ते सगळे ते हेल्मेट वगैरे घालून चालताच येत नाही, तो लडखळ चालतो. तो म्हणतो मला हे काही नको, मला हे जमणार नाही. जाताना दावीद काय करतो, ते नदीच्या पात्रातले 5 गुळगुळीत गोटे घेतो, कारण त्याच्याकडे गोफण नेहमी त्याच्या कमरेला लावलेली असते. आता तो कोणाशी लढायला चाललाय माहिती? जो लहानपणापासून कसलेला योद्धा आहे, जो दाविदापेक्षा कितीतरी पटीने उंच आहे, जो युद्ध करण्यामध्ये बायबल सांगतं महावीर, गथियतला महावीर गल्ल्यात, ओके, लहानपणापासून कसलेला योद्धा, जो शिवेगाळी करतोय, जो लोकांचा नाश करतोय, जो लोकांना मारतोय, ज्याला घाबरून पूर्ण इस्रायल राष्ट्र किती दिवस झाले नाही का नुसतं थरथर थरथर कापत आपल्या छावणीमध्ये लपून बसलेला आहे. त्याचा आवाजच असा नाही का दरारा देणारा आहे की तो असं पूर्ण इस्रायलाला, इस्रायलच्या राजाला सुद्धा म्हणतोय तुझ्याकडून एक माणूस पाठव, बघू कोण आहे का ज्याच्यामध्ये माझ्याशी लढण्याची ताकद आहे, कोण आहे का पूर्ण इस्रायलामध्ये. अशा प्रकारे तो देतो आणि त्याचं ती वाणी ऐकून सुद्धा कोणी जात नाहीये. आणि या अशा कसलेल्या योद्ध्यासोबत जो शस्त्र, ज्याच्याकडे स्वतःची तलवार आहे, शस्त्र आहे, हे सगळं घेऊन
जो तिकडे लढण्यासाठी आलेला आहे त्याच्याशी लढायला दावीद चाललाय. एवढासा मुलगा, ना कुठला ढाल घेतली, ना तलवार घेतलाय, ना प्रोटेक्शनसाठी हेल्मेट घेतलंय, काहीच घेतलं नाही. 5 गोटे आणि एक गोफण घेऊन चाललाय. तुम्हाला माहितीये त्याने जाऊन लढण्याची हिंमत का केली? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा आता 45वं वचन. प्रेज द लॉर्ड. ही वचन ऐकली तुम्ही? सगळ्यांना ही स्टोरी माहितीये. मी का तुम्हाला आज ना वाचायला सांगते, कारण याच्यामध्ये ना बराचसा अर्थ दडलेला आहे. दॅट इज द पॉवर ऑफ कॉव्हनंट. ओके. ज्यावेळेस पहिल्यांदा हा भावांसाठी ना भाकरी घेऊन गेलाय दावीद, त्यावेळेस तो ऐकतो की गल्ल्यात कसा या इस्रायलच्या सेनेला तुच्छ लेखतोय आणि इस्रायलाच्या देवाच्या नावाने शिव्याशाप देतोय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाने शिव्याशाप देतोय आणि तो म्हणतो की हा असं कसं बोलतोय. आणि बायबल सांगता आपण 17:26 मध्ये ऐकलं की तो काय म्हणतो, या असुंती पलिष्ठाने देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय. दावीद काय म्हणतोय, दिस अनसर्कमसाइज्ड पॅलेस्टाईन. हालेलुया. हा बेसुन्नत किंवा असुंती पलिष्ठी ज्यावेळेस शौलासमोर पण जातो ना, तो काय म्हणतो माहितीये का, हा असुंती पलिष्ठी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल. ही विल बी लाईक वन ऑफ दिस, इदर लाईक काय त्याने अस्वल आणि सिंहाला जसं मारलं होतं त्याप्रमाणे, बिकॉज ही इज अनसर्कमसाइज्ड पॅलेस्टाईन. आता हा असुंती शब्द काय नाही ह्याच्यावर मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला माहितीये ज्या वेळेस परमेश्वराने अब्रामासोबत करार केला होता, हालेलुया, त्या वेदीवर त्या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामासोबत करार केला होता, तुम्ही उत्पत्ती याचा 18-19 पासून पुढे वाचू शकता. त्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला सांगितलं होतं की तुला इसहाक झाला आहे, सगळे झालं आहेत, तर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलेल्या कराराची खूण म्हणजे तुझ्या घरातल्या सगळ्या पुरुषांची सुनता करावी. ओके. सगळ्या पुरुषांची सुनता, आणि सुनता पुरुषांची केली जाते तेव्हा थोडस रक्तस्राव होतोय. ओके. तर तिकडे जे रक्त वाहिलं जात आहे, हा करार जो आहे ना, हा रक्ताने केलेला करार आहे. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस मोशे मिद्यान देश सोडून मिसर देशाकडे जात होता, धर्मशाळेत उतार शाळेत एका रात्री ते थांबले होते, त्यावेळेस अचानक परमेश्वराचा आत्मा मोशेला खूप छळायला लागला. मोशेला माहिती आहे, बिकॉज मोजेस वॉज अ चोजन वन, हा एक लेवी वंशातून जन्मलेला देवाच्या याजक घराण्यातून आलेला आहे. मोशेला माहिती आहे की देवाचे गुणधर्म काय आहेत, देवाचे नियम काय आहेत. मिद्यान देश सोडून परमेश्वराचा प्रतिनिधित्व करणारा, परमेश्वराची वाणी म्हणून हा फारो समोर जाऊन उभं राहणार आहे, परंतु मोशे त्यावेळेस ना त्या करारामध्ये आलेला नव्हता. प्रेज द लॉर्ड. कारण मोशेची सुद्धा सुनता झालेली नव्हती, किंवा मोशेची सुनता म्हणण्यापेक्षा तो करार कंप्लीट झाला नव्हता. सो परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं होतं, आत्मिक जगामध्ये जी गोष्ट रक्ताने केली जाते, रक्ताच्या कराराने केली जाते ना, ती डिस्कनेक्ट करणं, ती तोडणं खूप खूप डिफिकल्ट असतं. म्हणून मी तुम्हाला सांगते, जे लोक आज जगामध्ये तुम्हाला दिसतील, खूप लोक ना ब्लड सॅक्रिफाईस करून कित्येक विचक्राफ्ट, ब्लॅक मॅजिक, रक्ताचा करार, अशा चुकीच्या गोष्टी करतात आणि लिटरली लोकांचं लाईफ त्यामुळे बर्बाद होत आहे. सो इथे परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं होतं, तुझ्या घरातल्या सगळ्या पुरुषांची सुनता करायची, ही तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलेल्या कराराची खूण आहे. ज्या वेळेस परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, अब्राहमाने त्याच्या घरातल्या सर्व मुलांसहित सगळ्या पुरुषांची तेव्हा सुनता केली होती. आणि तेव्हापासून हे लोक जे होते ते कोण होते, देवाचे सुनता केलेले इस्रायल लोक. इस्रायल लोक म्हणजे सर्कमसाइज्ड पीपल असं म्हटलं जायचं. सो ज्या वेळेस मोशेवर लिटरली मृत्यू आला होता, त्यावेळेस त्याच्या बायकोने सिप्पोराहीने काय केलं, तिच्या मुलांची नाही का सुनता करून ती त्वचा मोशेच्या पायापाशी ठेवली आणि देवाला म्हणाली, हा माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहे. तिने तो करार तिकडे पूर्ण केला आणि त्यावेळेस मोशेला लिटरली जीवनदान प्राप्त झालं. तो मृत्यू त्याच्यावर जे छळत होता ती गोष्ट येऊ शकली नाही. प्रेज द लॉर्ड. सो ज्यावेळेस तुम्ही करारामध्ये येताना, यू कॅन रिमाइंड गॉड. परमेश्वराने ज्यावेळेस नोआला म्हटलं होतं ना की मी कधीच यापुढे पूर्ण पृथ्वीचा प्रलयाने, पाण्याने, जलप्रलय नाश करणार, आणि त्याचं हे चिन्ह मी आकाशामध्ये ठेवलंय. सो whenever such things happens, we can go to the Lord and remind him की परमेश्वर तू म्हणालास तू पूर्ण पाण्याने सगळ्यांचा नाश करणार नाही. नाउ रिमेंबर व्हॉट यू आर डुईंग. आणि देव नेहमी त्या गोष्टी, त्याच्या कराराला पूर्ण करणारा, कराराला बांधलेला आपला परमेश्वर आहे, तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आता इकडे हा दावीद जो आहे ना, त्याला माहितीये तो नाजूक आहे,
त्याला माहितीये तो कमजोर आहे, पण दाविदाकडे सामर्थ्य कशामुळे आलं माहिती? बिकॉज डेव्हिड वॉज नोईंग की परमेश्वराने आमच्या सोबत करार केलाय. ही इज अनसर्कमसाइज्ड. हा असुन्नती किंवा हा बेसुन्नती पलिष्टी आहे. हा करारामध्ये नाही आणि आमचा परमेश्वर करार राखणारा परमेश्वर आहे. सो डेव्हिड वॉज नोईंग सम प्रिन्सिपल्स. ज्या वेळेस त्या वेदीवर तुम्ही येता, तुम्ही देवाशी काही गोष्टी बोलताना, परमेश्वर त्या गोष्टी पूर्ण करणारा परमेश्वर आहे. सो दावीद काय जाऊन म्हणतो माहितीये का? पहा ना, दाविदाने कुठला वेगळा शब्द नाही वापरला. दावीद म्हणतो या असुन्नती पलिष्ट्याने, हा जो देवाच्या करारामध्ये नाहीये, तो देवाचा शत्रू आहे, त्याने देवाच्या सेनेला, इस्रायलच्या सेनेला तुच्छ लेखावं काय? हा शौलासमोर पण जाऊन म्हणतो त्या सिंहासारखा नाही का, अस्वलासारखं ज्याला मी फाडलं आणि माझं कोकरू वाचवलं ना, त्याच्यासारखी ह्या असुन्नती पलिष्ट्याची, ह्या गल्ल्याताची आज गत होईल. You know, your covenant gives you the power to go straight forward and chase the things which you are losing or the enemy is robbing from you. Hallelujah. जो तुमचा शत्रू किंवा ज्या गोष्टी तुम्ही गमवत आहात, जे शत्रू तुमच्यापासून चोरी करायचा प्रयत्न करत आहे, त्या गोष्टी पाठलाग करून मिळवण्याचा, त्या गोष्टी नाही का ओढून आणण्याचा अधिकार, ते सामर्थ्य तुम्हाला कराराने मिळतं. बिकॉज यू नो, पहा आज एखाद्या स्त्रीला ना तुम्ही कितीही सांगा, जर ती कोणाची पत्नी आहे ना, शी नोज की ही इज माय हजबंड, मी ह्याच्याशी लग्न केलंय, मी 4 चौघात लग्न करून आलेली आहे, सो मला या गोष्टीचा अधिकार आहे. बिकॉज मी तो करार यांच्यासोबत केलेला आहे, आम्ही दोघांनी हा करार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. करारामध्ये सामर्थ्य असतं आणि हा करार जो आहे ना परमेश्वराने केलेला आहे. बिकॉज परमेश्वराने ज्यावेळेस अब्रामासोबत करार केला, त्यामुळे हे सगळे लोक आशीर्वादित झाले, येणारी जनरेशन आशीर्वादित झाली. बट डेव्हिड वॉज नोईंग की हा करार परमेश्वराने आमच्या सोबत केलाय, हा जो गल्ल्यात आहे ना, हा त्या करारामध्ये नाही. जर तो ह्या करारामध्ये नाही तर तो कधीच आमच्यावर जिंकणार नाही. दिस थिंग वॉज गिव्हिंग हिम, यू नो, दॅट पॉवर, दॅट एनकरेजमेंट टू गो अँड फाईट. आणि ह्या गोष्टीमुळे तो म्हणतो मी जाऊन लढेल, तुम्ही सगळे लोक काय घाबरताय? हा इस्रायलच्या सेनेला तुच्छ लेखतोय. हा किती पण मोठा असू दे, शत्रू कितीही मोठा असू दे, परिस्थिती कितीही भयानक असू दे, संकट कितीही असं वाटत असेल की येस आता तर आपण अपयशीच झालो, आपण काहीच करू शकत नाही, देर इज नो ऑप्शन, आता हार निश्चित आहे, आपला शेवट निश्चित आहे, असं जरी तुम्हाला वाटत असेल ना, लेट मी टेल यू, जर तुम्हाला देवाने तुमच्यासोबत काय करार केलाय, त्या कल्वरीवर परमेश्वराने कोणता करार आपल्यासोबत केलाय, हा जो देवाने येशूने आपल्याला ज्यावेळेस निवडलं ना, हा रक्ताने केलेला करार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगते, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याबद्दल उत्तम गोष्टी बोलतं, चांगल्या गोष्टी बोलतं, जे कधीच कोणी बोललं नाही आणि ते कोणीच कॅन्सल करू शकत नाही, कोणीच रद्द करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जगात सुद्धा प्रेज द लॉर्ड तुम्हाला सांगते की हाऊ टू टेल यू, हा नेवर नेवर नेवर, यू नो, तुम्ही जोपर्यंत तुमच्या मॅरिड लाईफ पार्टनर सोबत नाही ना, इतर कोणासोबतच कधीच फिजिकल रिलेशनशिप मध्ये किंवा शारीरिक संबंधामध्ये जाऊ नका. बिकॉज आपल्याला वाटत असते इट्स ओनली, लोकांना आजकाल असं वाटतं की काय हे फक्त आम्हाला असं वाटलं, आमच्याकडून ती चूक झाली, आम्ही इमोशन्स मध्ये भावनेच्या भरात वाहवत गेलो आणि आमच्याकडून ती चूक झाली. तुम्हाला नाही माहितीये सैतान कुठल्या गोष्टी करून घेते. बिकॉज वेनेवर यू नो जार कर्म किंवा व्यभिचार केला जातो, किंवा काही लोक जे आहेत त्यांना माहित आहे की आपण नाही केलं पाहिजे, तरी सुद्धा ज्यावेळेस ते आपल्या शरीरावर एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला आपलं शरीर ओपन करतात आणि विवाह बाह्य किंवा जे विवाहाच्या पॅकेज मध्ये नाहीये त्याच्या बाहेर ज्यावेळेस शारीरिक संबंध प्रस्थापित करतात, हा एक ब्लड कॉव्हनंट होतो आणि सैतानासाठी ते एक उघड दार आहे ज्याच्याद्वारे तो प्रवेश करतो. आत्मिक जगामध्ये सैतानाने अशा काही गोष्टी ठेवल्यात, का लोक आज ह्याच्या आहारी गेलेत, का लोकांना आज याशिवाय करमत नाहीये, तुम्हाला माहितीये, बिकॉज सैतानाने त्याच्यामध्ये त्यांना गुंतवून ठेवलंय. आणि लोकांना सहज वाटतं लॉर्ड आय एम सॉरी, मी फॉरगिव्ह मी लॉर्ड, परमेश्वर मी क्षमा मागते, पण तुम्हाला नाही समजत आहे का तुमच्या मॅरेजेस मध्ये प्रॉब्लेम येत आहेत, का तुम्हाला नाही का तुमच्या मुलांच्या लाईफ मध्ये चॅलेंजेस येत आहेत, का तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये, का तुम्हाला नाही का काही वेळेला नाही का अनेक चॅलेंजेस येत आहेत की सगळं चांगलंय पण तुमच्या संसारामध्ये काहीतरी खटके उडतायत, काहीतरी अडचणी येत आहेत, तुम्ही जेव्हा सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर असता अचानक काहीतरी नाही का इश्यू होतोय, काहीतरी गोष्टी घडून येतात, कुठे तुम्ही ते दरवाजे उघडलेत, कुठेतरी काहीतरी अंधकाराच्या वेद्यांवर कुठले तरी करार झाले.
झालेत. अनलेस अँड अंटिल यू रिप्लेस इट, अनलेस अँड अंटिल यू ब्रेक इट, अनलेस अँड अंटिल यू डिस्ट्रॉय इट, यू कॅन नॉट बी ब्लेस्ड. हालेलुया. म्हणून अंधकाराच्या राज्याला लिमिटेशन आहे, परमेश्वराच्या राज्याला नाहीये. जे करार देवाने केले ते रायचस आहेत, ते नीतिमान आहेत, ते सदैव टिकणारे आहेत. परंतु सैतान जो आहे ना, आज फसवून त्या गोष्टींमध्ये आपल्याला नेते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो कम आउट ऑफ ऑल दिस थिंग्स. या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचे. कुठलंही घाणेरडे कृत्य विचारात असेल, काही असेल, त्या सगळ्यांना नाकारायचं आणि देवाने दिलेल्या आशीर्वादामध्ये चालायचे. जर तुम्हाला माहित झालं की परमेश्वराने आपल्याला काय अधिकार दिलाय, परमेश्वराने म्हणजे ना तुम्हाला तुमच्या समोर किती मोठा गोलियात आहे हे नाही पाहायचंय. इज ही इन द कॉव्हनंट. जर देवाने माझ्यासोबत करार केलाय, देन आय एम मोर पॉवरफुल देन दॅट जायंट. हालेलुया. त्या व्यक्तीसोबत देवाने करार केला नाही, ह्या आजारासोबत केला नाही, ह्या परिस्थितीसोबत केला नाही, या संकटासोबत केला नाही. माझ्या परमेश्वराने माझ्यासोबत असा करार केलाय की तो मला कधी सोडत नाही, माझा कधी त्याग करत नाही. माझा जो इस्रायलाचा रक्षक, जो माझा परमेश्वर आहे, तो झोपत नाही, तो डुलकी घेत नाही, तो माझं रक्षण करतो, तो मला सर्व गोष्टींमध्ये पुरवठा करतो. ज्या ज्या वेळेस मी हाक मारतो तो मला उत्तर देतो. त्याने मला आरोग्य दिले, त्याने मला बरकत दिली, त्याने मला सर्व त्याच्या सृष्टीवर अधिकार दिले. वेन यू विल वॉक इन दिस रिअलायझेशन, कारण हा करार येशूने केलाय, पण ज्याच्यासोबत करार केलाय त्याच व्यक्तीला जर माहित नसेल तर दॅट पर्सन विल लिव्ह अ डिफिटेड लाईफ. जसे दाविदाचे भाऊ सैन्यामध्ये होते, पूर्ण इस्रायल, शाऊल, त्यांना माहितच नाहीये एक देवाने आपल्याला काय बनवले हे त्यांना माहित नाही. त्यांनी परमेश्वराकडे जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला नाही. घाबरून घाबरून त्या बलिष्ठासमोर ते जगत राहिले. आणि हा दावीद हा फक्त ते 5 दगडी गोटे घेऊन गेला, त्यातला एकच स्टोन नाही, फॉर हिम वॉज इट वॉज सफिशियंट. त्याने एकच दगड मारला, तो पडला आणि त्याच गल्ल्याची तलवार घेऊन त्याने त्याला मारून टाकला. आणि लिटरली त्याचं असं नाही का शिर वेगळं केलं, त्याचं असं पूर्ण शिरधडापासून वेगळं केलं त्याने. Praise the Lord. Why it was possible, you know? Because he was knowing the power of the covenant. त्याला देवाने आपल्यासोबत काय करार केलाय हे माहित होता, म्हणून तो म्हणतो हा बेसुन्नत पलिष्टी. ही इज नॉट इन द कॉव्हनंट. देवाच्या करारामध्ये मी आहे, देवाच्या करारामध्ये इस्रायल आहे. हा कसा काय आमच्यामध्ये बोलू शकतो? इस्रायलाच्या परमेश्वराच्या सेनेला हा तुच्छ लेखतोय, आमच्या परमेश्वराला नावं ठेवतोय. आज नाही का मी जसं त्या प्राण्यांचं, त्या जनावरांचं केलं तसं ह्यांचं होणार आहे. आणि ज्या वेळेस तो गल्ल्यात समोर जातो ना, तो काय म्हणतो माहिती, की इस्रायलाच्या सैन्याच्या देवाला या गल्ल्याताने तुच्छ लेखले आहे, पण त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर गल्ल्याथा तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन आणि तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वनपशूस देईन, तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. हालेलुया. आणि सगळ्या समुदायास कळून येईल. 1 सॅम्युएल 17:47 खूप सुंदर लाईन आहे. आणि सगळ्या समुदायास किंवा जमलेल्या सगळ्या लोकांना कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध यहोवाचे आहे, तो तुम्हाला आमच्या हाती देईल. त्या परिस्थितीमध्ये, त्या संकटामध्ये, त्या भीतीदायक वातावरणामध्ये, त्या तुटलेल्या अवस्थेमध्ये, त्या निराश झालेल्या, त्या डिप्रेस्ड अशा सिच्युएशन मध्ये आता समजत नाही, जिथे डोक्याला हात लावून बसले, काय करायचं कळत नाही ना, हे वचन काढा आणि बोला. आणि या सगळ्या लोकांना, या माझ्या परिस्थितीला, या सगळ्यांना समजून येईल की परमेश्वर तलवारीने आणि भाल्याने विजयी होतो असे नाही, हे युद्ध परमेश्वराचं आहे आणि माझ्या परमेश्वराने ही परिस्थिती माझ्या हातात दिली आहे. मी महाविजयी आहे, मी हरणार नाही. माझ्या प्रभूने माझ्यासोबत करार केलाय, मी रक्ताने विकत घेतलेली व्यक्ती आहे. त्यामुळे जे माझं आहे ते सगळं परमेश्वराचं आहे. हालेलुया. माझ्या कुठल्याही गोष्टीला, ना माझ्या मुलांना, ना माझ्या संसाराला, ना माझ्या जॉबला, ना माझ्या बिलॉंगिंग्सला, माझ्या व्हॅल्युएबल्सला, कशालाच हा दुरात्मा, हे सैतान स्पर्श करू शकत नाहीत. का? बिकॉज आय एम बॉट विथ द प्राइस अँड दॅट प्राइस इज द ब्लड ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. हालेलुया. मी येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेलो आहे. हालेलुया. तुम्हाला माहितीये, आत्मिक जगामध्ये जेव्हा जेव्हा लोक येशूचं हे नाव ऐकतात, दुरात्म्यांच्या मध्ये, ओके, जेव्हा जेव्हा येशू हे नाव ऐकतात, जेव्हा जेव्हा रक्त पाहतात,
करतात ना, त्यांना माहिती आहे वी कॅन नॉट चेज इट, वी कॅन नॉट डिफीट दिस पर्सन. त्यांना माहिती आहे ह्या व्यक्तीला आम्ही अपयशी करू शकत नाही, ह्या व्यक्तीला आम्ही ना काढू शकत नाही. त्यामुळे ते लोक काय करतात माहिती, त्या व्यक्तीला खचवण्याचा, त्या व्यक्तीला एकटं पाडण्याचा, त्या व्यक्तीलाच देवाच्या सामर्थ्यावर डाऊट करायचा, नाही का, संशय करायला लावतात की परिस्थिती किती भयानक आहे, इकडून तिकडून सगळीकडून तुम्हाला मृत्यू, नकारात्मकता, अपयश हेच दिसेल आणि तुम्हाला वाटेल प्रभू तू कुठे आहे, प्रभू काय करू, प्रभू कसं जाऊ, प्रभू कसं बाहेर पडू. आय एम टेलिंग यू, प्रभू प्रभू करू नका, प्रभूचे आभार माना. त्या परिस्थितीमध्ये तिकडे दाविदासारखी आरोळी करा, कारण करार परमेश्वराने आपल्या सोबत केलाय. दिस इज द पॉवर ऑफ द कव्हर्नंट. आय एम टेलिंग यू, तुम्हाला जर माहित असेल की देवाने तुमच्या सोबत काय करार केलाय, जितक्यांनी, बायबल सांगतं, जितक्यांनी त्याच्यावर, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने पुत्र होण्याचा अधिकार दिला. हालेलुया, जितक्यांनी. सो विचार करा, आज एवढे लोक जर मीटिंगला आहेत, 25-26 लोक, जितक्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. इफ यू आर बिलिव्हिंग, जर तुम्ही विश्वास ठेवत आहात ना, तर तुम्ही देवाचे सेवक नाही, देवाचे पुत्र आहात, अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड. एक लिखित पुरावा आपल्याकडे आहे. यू कॅन शो दिस की मी सर्व समर्थ परमेश्वराची संतान आहे. अँड आय नो हु आय एम. मी कोण आहे हे मला माहिती आहे, मी कोणाचा आहे हे सुद्धा मला माहिती आहे. म्हणून या परिस्थितीला, या दुरात्म्यांना, या आजाराला, या मृत्यूला, या संकटाला, या अपयशाला, या वाईट दिवसांना मी घाबरत नाही. या परिस्थितीतही मी महाविजयी आहे. माझ्या परमेश्वरामध्ये जो माझा पिता आहे तो माझी परिस्थिती बदलत आहे. आणि मला माहिती, ह्या परिस्थितीतूनही मी आशीर्वादित होऊन, विजयी होऊन बाहेर पडत आहे. हालेलुया. तिकडे तो गल्ल्याची लढत होता, आज तुम्ही अशाच एका जायंटचा, अशाच एका महाकाय व्यक्तीचा किंवा महाकाय परिस्थितीचा कदाचित सामना करत असाल. प्रेज द लॉर्ड, प्रोक्लेम द वर्ड ऑफ द लॉर्ड. कारण मी खरं सांगते, आपल्या बाजूने स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. परिस्थिती भीती घालणार, परिस्थिती टोकाचा निर्णय दाखवणार की सी आता हेच होणार, परिस्थिती दाखवणार की आता वाईटच घडणार, चांगलं काहीच घडणार नाही. पण बायबल सांगतं, अरण्यातून पाण्याचे झरे निर्माण करणारा आपला परमेश्वर आहे. ज्या जमिनीने कधी पाणी पाहिलं नसेल ना, अशा जमिनीतून पाण्याचे झरे निर्माण करणारा आपला परमेश्वर आहे. सो नथिंग इज इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. बायबल सांगतं की परमेश्वरासोबत कुठली गोष्ट अशक्य नाहीये. सो यू हॅव टू वॉक विथ द लॉर्ड. हालेलुया. देवासोबत चाला. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवा. एक टाइम येईल असं वाटेल की किती विश्वास ठेवू, किती विश्वास ठेवू. लोक म्हणतील की अंधविश्वास होईल, लोक म्हणतील काय देव देव करते, काय चाललंय आणि काय नाही, असं होईल. बट आय एम टेलिंग यू, ते लोक काय बोलतात तिकडे नका पाहू, विश्वास ठेवा. कितीही होऊ दे. म्हणजे असे आम्ही कितीतरी वेळा साक्ष ऐकलेत की एक डॉक्टर लोक म्हणालेत की आता काहीच होऊ शकत नाही, दिस इज द एंड, किंवा हा आजार झालाय, किंवा ह्याला सोल्युशन नाहीये, काहीच करू शकत नाही. आणि त्या प्रत्येक शब्दाचा सामना करत 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 विश्वास ठेवत, देवाच्या वचनावर विश्वास ठेवत जेव्हा उभं राहिलोय ना, तेव्हा प्रत्येक वेळेस चमत्कार आम्ही पाहिलाय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो परिस्थितीला पाहून देवाकडे जाऊ नका की प्रभू आता हे असं झालं, प्रभू आता तसं झालं, प्रभू आता काय करू. नाही, त्या परिस्थितीला आपला परमेश्वर दाखवा, त्या परिस्थितीला तुमचा विश्वास दाखवा. जगात पैशाशिवाय काही घेता येत नाही, देता येत नाही, तसं आत्मिक जगात तुमच्या विश्वासाशिवाय काहीच होत नाही. स्टँड फर्मली इन फेथ. हालेलुया. जी गोष्ट दिसत नाहीये ना, ती गोष्ट आहे याची खात्री म्हणजे तुमचा विश्वास. जी गोष्ट आज अस्तित्वात नाहीये, ती गोष्ट असल्याचा पुरावा म्हणजे तुमचा विश्वास. प्रेज द लॉर्ड. सो दिसतच नाहीये म्हणून असं डगमगून जाऊ नका. दिसत नाहीये तर ती गोष्ट पाहण्यासाठी विश्वासाचे नेत्र धारण करा. दिसत नाहीये तर त्या गोष्टीला स्पर्श करण्यासाठी विश्वासाने स्पर्श करा. हालेलुया.
तुमच्या विश्वासाने गोष्टी अस्तित्वात येणार, तुमच्या विश्वासाने परिस्थिती बदलणार, तुमच्या विश्वासाने अशक्य गोष्टी शक्य होणार. का? कारण परमेश्वर आणि आपल्यामध्ये करार आहे. आपण त्याची संतान आहे. त्याने आपल्याला विकत घेतलंय, त्याने आपल्याला दत्तकपणाचा आत्मा दिलाय, त्याने आपल्याला पुत्र म्हणून अब्बा, पिता, बाबा असं हाक मारण्याचा अधिकार आपल्याला दिलाय. प्रेज द लॉर्ड. आणि कुठलाच बाप असा नाहीये की त्याच्या मुलाने त्याच्याकडे खायला मागितलं, भाकरी मागितलं त्याला दगड खायला देईल, मासा मागितला तर साप आणून त्याच्या पुढे ठेवेल. नाही. जर जगातल्या पित्यांना ते वाईट असताना चांगल्या गोष्टी देणं जमतं, तर आपला स्वर्गीय पिता किती विशेष करून देईल. हालेलुया. आपल्या पित्याला माहिती आपल्याला काय पाहिजे. जस्ट गो इन टू दॅट क्लोजेट. मग ते 6 मध्ये म्हणताना गुप्तदर्शी पित्याची त्या गुप्तवासामध्ये प्रार्थना करा, एकांतात जाऊन प्रार्थना करा. तुटले, तुम्हाला समजत नाही, एकटं पडल्यासारखं वाटतंय, भीतीने ग्रासले गेलेले आहेत, किंवा असं वाटत असेल की आता माझ्यामध्ये धीर नाहीये, मी कमजोर पडतीये, माझे अश्रू थांबत नाहीये, माझ्या समोर नाही का मला सगळे नकारात्मक विचार येत आहेत, निगेटिव्ह थॉट्सच येत आहेत, मी काय करू? जा तुमच्या त्या प्रार्थना वेदीकडे, पित्यासमोर गुडघे टेका, पित्याला सांगा, पिता मला नाही जमत आहे, मला हे नकारात्मक विचार छळतायत, मी कमजोर पडते, मी ढासळते, माझ्या मुखातून नकारात्मकच निघतंय, ही परिस्थिती मला जे दाखवते तेच मला दिसतंय, मी काय करू पिता? मला मदत कर पिता. मी इकडे तुझ्याकडे ह्या वेदीवर आली. ही वेदी परमेश्वर ती जागा आहे जिथून देवदूत वर आणि खाली करतात. सो परमेश्वर इकडून माझी निगेटिव्हिटी, माझी नकारात्मकता, माझे डाऊट, माझे डिप्रेशन, माझं अपयश, माझं फेल्युअर हे सगळं तू घे आणि मला तुझा स्वभाव दे. हालेलुया. इट्स अ प्लेस ऑफ एक्सचेंज. प्रभू येशू काय म्हणाला 1 कोरिंथ 9:8 आणि 8:9 मध्ये, हालेलुया, की येशू ख्रिस्त आपल्या करिता दरिद्री झाला, जेणेकरून त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावे. त्याच्या दारिद्र्याने तो दरिद्री झाला ना, आता आपल्याला दरिद्री राहायची. पॉवर्टी इज अ कर्स. गरिबी एक श्राप आहे ज्याच्याद्वारे आपण बांधले जातो. खूप लोक असं दाखवतात, हो आम्ही गरीब आहे पण आम्ही चांगले, आम्ही नम्र आहे. वी डोंट नीड टू लिव्ह अंडर दिस कर्स. पॉवर्टी इज अ कर्स. जुन्या करारात ना लिटरली नाही का गरिबी श्राप आहे म्हणून लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इट इज रिटन, इट इज शोन. पॉवर्टी इज अ कर्स. देवाने आपल्याला असं नाही बनवलंय. जितक्यांना परमेश्वराने बोलवलं ना, पाचारण केलं, तितक्यांना प्रभूने आशीर्वादित केलंय. हालेलुया. विपुल रीतीने आशीर्वादित केलंय. कारण परमेश्वर आपल्याला दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बनवतो. परमेश्वर आपल्याला दुसऱ्यांसाठी देणार बनवतो. पण कित्येक वेळा आपल्याला वाटतं की पैशामुळे आपण भटकले जाऊ, पैशाच्या नादाला लागून आपण चुकीच्या गोष्टी करू, आणि म्हणून लोकांना असं वाटतं की देवाने मुद्दामून ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलं आहे. कोणता बाप असा असेल ज्याला 4 मुलं आहेत आणि नाही का 2-3 मुलांना चांगलं देतोय, पण शेवटच्या मुलाला तो म्हणतो नाही, तू दरिद्रच राहायचं, तू हातच पसरायचं, तुझ्या भावाकडे नेहमी मागायचं, तुझे खाण्यापिण्याचे हालत झाले पाहिजे, तू चांगलं नाही का कधीच झालं नाही पाहिजे, नाही तुझ्यासाठी तेच चांगलं आहे, म्हणजे तू नम्र राहशील, म्हणजे तू नाही का वाईट मार्गाला लागणार नाही, तू असं गरिबीतच राहा. कोणता बाप असा विचार करेल? आणि मग कसा काय आपला स्वर्गीय पिता असा विचार करू शकतो? प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय पाहिजे? असं आमच्या मुलांना सगळ्या गोष्टी मिळेल, आमच्या मुलांना काही कमी पडू नये. आई वडील कशी प्रार्थना करतात, कसा आशीर्वाद देतात मुलांना, की सगळे चांगले आशीर्वाद मिळू दे, जीवनात खूप आशीर्वादित हो, पुढे जा, सगळ्या यश नेहमी तुझ्या सोबत असू दे, समृद्ध हो. आई वडील असे आशीर्वाद देतात ना आपल्याला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, तुम्हाला कसली कमतरता पडू नये. आपला स्वर्गीय पिता आपल्याला असं कुठल्या कमतरतेमध्ये ठेवेल? दिस इज ऑल सच टीचिंग्स ना आहेत ना, त्या देवापासून नाही आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हा देणार आहे. कारण वचन सांगतं की येशू ख्रिस्त आपल्यासाठी दरिद्री झाला, जेणेकरून त्याच्या दारिद्र्याने, त्याच्या दरिद्राच्या अवस्थेमुळे आपण धनवान व्हावे. डोंट अलाव एनिमी टू रॉब युअर ब्लेसिंग्स. तुमचे आशीर्वाद चोरण्याचा अधिकार तुमच्या शत्रूला देऊ नका. हा तुमचा परिवार आहे, तुमची लोक आहेत, तुमचं कुटुंब आहे, तुमची कमाई आहे, तुमचं शरीर आहे, तुमचं आरोग्य आहे. शत्रू याला स्पर्श करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही परमेश्वरासोबत त्या करारामध्ये आहात. हालेलुया.